हॅलो हाय गुड मॉर्निंग एव्हरीवन. अँड टुडे इज द गुढीपाडवा, आपला मराठी सण आहे. सो मी आज पुरणपोळी बनवणार आहे खूप वर्षानंतर. यू कॅन सी व्लॉग नाही क्लिक करू शकणार कारण की माझ्याकडे टाईम पण खूप कमी आहे आणि बाळामुळे मला एवढं नाही क्लिक करता येणार. पण मी तुम्हाला दाखवेल म्हणजे हायलाईट्स काय काय बनवले, कसं कसं केले. ओके, रांगोळी पण काढणार आहे मस्त छान. आमटीसाठी कांदा वगैरे भाजून घेतलेला आहे. कांदा, खोबरं, थोडीशी चणा डाळ आणि हे पुरण पण तयार झालेलं आहे. गाईज, पोळ्या करताना कोणीच नव्हतं व्हिडिओ क्लिक करायला, सो मी नाही केला क्लिक. सॅड पण छान झालं होतं, मस्त केलेलं खूप वर्षानंतर मी. ओके, त्यानंतर मस्त साडी वगैरे घातलेली, फोटोशूट केलं आणि गुढी वगैरे आधीच उभारली होती आणि पूजन पण केलं होतं. ओके, हां, पोळ्या करायच्या आधी मस्त रांगोळी वगैरे काढली होती. नॉट मस्त बट ठीकठाक होती, मला तशीच येते ॲक्च्युली. या यू कॅन सी. ओके, आणि सगळं झाल्यानंतर मस्त झोपले होते कारण की मी खूपच जमले होते, लवकर उठले होते खूप, बिकॉज नवीन घरातला पहिला सण होता. सो या, थँक यू गाईज फॉर वॉचिंग माय व्लॉग अँड सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. प्लीज स्टे ट्यून. थँक यू गाईज, बाय.